परमेश्वर आपल्याला हात देतो. जे दीन लोक आहेत त्या लोकांना परमेश्वर आपला काय देतो? हात देतो. जे अशक्त लोक आहेत अशा लोकांना परमेश्वर आपला काय देतो? हात देतो. कुष्ठरोग्याला येशू ख्रिस्ताने जवळ येऊन आपला हात दिला आणि पुढे काय म्हटला? माझी इच्छा आहे शुद्ध हो. माझी इच्छा आहे तू शुद्ध हो. वा. कुष्ठरोगापासून कशा? कुष्ठ रोगापासून. बघा प्रभूच्या बोलण्यात किती सामर्थ्य आहे. कोण बोलू शकता असे शब्द? खात्री पाहिजे, गॅरंटी पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त असा शब्द बोल, कारण आपल्या लेकराची त्याला काळजी आहे. तो त्यांचा निर्माण करणारा आहे त्या कुष्ठरोग्याचा. त्या परिस्थितीत प्रभूने त्याला सोडलं नाही. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं छोड़ेगा. गाऊया. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं छोड़ेगा. ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा अकेला कभी ना छोड़ेगा. ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा ना छोड़ेगा अकेला कभी ना छोड़ेगा. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं ओ कभी नहीं छोड़ेगा. ओ कभी नहीं कभी नहीं कभी नहीं आमेन. कभी नहीं छोड़ेगा. आणि येशू म्हटला त्या कुष्ठरोग्याला शुद्ध हो. बायबल सांगते तो बोलल्याबरोबर त्याने आपल्या लेकरासाठी मदतीचा हात पुढे केला आणि तो कुष्ठरोग त्याच्यापासून निघून गेला. त्याच्या शरीराला त्याने सोडलं, त्याचं शरीर त्याने चेक केलं आणि तो म्हणतो माझा कुष्ठरोग माझ्यामधून निघून गेला. येशू प्रभू की मदतीचा हात आला. आज तुम्हाला कोणता रोग झालेला आहे, कोणता आजार तुमच्या शरीरामध्ये असेल, कोणत्या परिस्थितीमधून तुम्ही चाललेले असाल, किती दुर्बळ तुम्ही झालेले असाल, किती अशक्त तुम्ही झालेले असाल, तुमच्या शरीरामध्ये कुठला प्रॉब्लेम आहे कदाचित डॉक्टरला कळाला नसेल, कदाचित माणसाला कळत नसेल, पण एक हात तुम्हाला आणि मला मदतीसाठी तयार आहे. आणि परमेश्वर आज तुम्हाला आणि मला म्हणत आहे की तू या परिस्थितीमध्ये असेल तर मी तुला हात देण्यासाठी तयार आहे, कारण माझं प्रेम तुझ्यावरती आहे. म्हणाल का आमेन? मी तुझ्यावरती प्रेम करतो आणि प्रेम करतो म्हणून येशू तुझ्या जवळ येतो. आज जरी आज प्रभू शरीराने आमच्यामध्ये नाही तर प्रभू आज आत्म्याने आमच्यामध्ये हजर आहे. आणि आज विश्वासाने म्हणा की प्रभू माझ्या शरीरात असा रोग आहे आणि तुझ्या मदतीची मला गरज आहे, तुझ्या स्पर्शाची मला गरज आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही आणि मी आजारपणात असतो ना, देवाला कळवळा येतो. देव तुमच्या आणि माझ्या जवळ उभा राहतो आणि देव तुम्हाला आणि मला म्हणतो ओ माय गॉड, माझ्या देवा माझा मुलगा आजारी आहे, माझा मुलगा ह्या परिस्थितीत आहे, माझी मुलगी त्या परिस्थितीत आहे. परमेश्वर देखील तुमच्या दुःखामध्ये, माझ्या दुःखामध्ये तो सामील होऊन जातो. येशू प्रभू की. म्हणून या वचनामध्ये लिहिलं आहे की आज तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असा, परमेश्वर तुम्हाला मुक्त करण्यासाठी आज आपल्यामध्ये आहे. आणि आज विश्वासाने म्हणा की मी आज येशूच्या नावात माझ्या आजारातून मुक्त होणार आहे, कारण मला सहाय्य करणारा, मला मदत करणारा माझ्या जवळ येऊन उभा राहिला आहे. म्हणा सर्वजण आमेन. सगळेजण वचन क्रमांक त्यामध्ये 6वा अध्याय बघा. आणि त्याच्यामध्ये 34 वचन आपण वाचूया. मार्क 6:34. तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला. ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला आणि तो त्यास बऱ्याच गोष्टीविषयी शिक्षण देऊ लागला. बघा काय झाले या ठिकाणी, काय समजतं का आपल्याला? काय झालं येशूला? पुन्हा एकदा काय पाहिलं येशू ख्रिस्तानं?
लोक समुदाय पाहिला. आणि काय करत होता लोक समुदाय? अस्तव्यस्त, पांगलेले सगळे, बिखरलेले सगळे, इकडं तिकडं पांगलेले सगळे लोक. आणि अशा लोकांना प्रभूने पाहिलं. त्यांना शिकवणारा कुणी नाही, त्यांना मार्गदर्शन करणारा कुणी नाही, त्यांना मदत करणारा कुणी नाही, त्यांना ज्ञानाने भरणारा कुणी नाही, त्यांना योग्य मार्गदर्शन करणारा कुणी नाही. हे प्रभूने पाहिलं. पांगलेले सगळे, मेंढपाळ नसलेले लोक, मेंढपाळ नसलेली मंडळी कशी आहे? एकाचं तोंड तिकडं, एकाचं तोंड इकडं, एकाचं तोंड इकडं. त्याला वाटेल तसं तो जगतो, तिला वाटेल तसं ते राहते, तिला वाटेल तिकडं प्रार्थनेला जाते. जगायचं म्हणून जगायचं, काय शिस्त नाही, काहीच नाहीये. तुम्ही पाहिलं का मेंढपाळ मेंढरांना घेऊन चालत असतो? किती सुंदर उदाहरण आपल्या समोर आहे. सगळे मेंढरे त्याच्या पाठीमागे चालत असतात. आणि ज्या ठिकाणी मेंढपाळ नाही ना, ते मेंढरे बघा कसे झालेले आहेत. अशक्त झालेले आहेत, वीक झालेले आहेत, कमजोर झालेले आहेत. कोणाचे केस वाढलेले आहेत, कोणाचं काय आहे, कोणाचं काय, कोणाचं काय. आत्मिक जीवनामध्ये तुम्ही आणि मी देखील मेंढरा आहेत. आणि मेंढपाळा विना तुमचं आणि माझं जीवन देखील विखरलेलं आहे, भटकलेलं आहे, निराश आहे. कुणी दुःखी आहे, कुणी आजारी आहे, कुणी त्रासात आहे, कुणी वैतागलेला आहे, कुणी खिन्न आहे, कोणाला खायला नाही, कोणाला प्यायला नाही, कुणी आध्यात्मिक जीवनात आशीर्वादित नाही, काहीच नाही त्यांचं जीवन. मेंढपाळ नाही, त्यांना ज्ञान नाही, त्यांना शक्ती नाही, त्यांना सामर्थ्य नाही, त्यांना आरोग्य नाही, त्यांना. मेंढपाळ नसलेल्या परिस्थिती मेंढरांची अशी आहे. असा समुदाय ज्यावेळेस परमेश्वराने या ठिकाणी पाहिला, बायबल सांगते त्या देवाच्या दृष्टीने, प्रभूने आपल्या नजरेने असे लोक पाहिले. प्रभूच्या मनाला काय वाटलं असेल? जसं पाहिजेत लोक तसं जगतात. प्रभू म्हणतो, ओ व्हेरी सॅड. प्रभूचं हृदय तुटलं. प्रभू या ठिकाणी वचनामध्ये लिहिलं आहे, पुन्हा कळवळ्याने भरला त्यांच्याकडे पाहून. कारण त्यांना मदत करणाराच कुणी नव्हता, त्यांना एकजूट करणाराच कुणी नव्हता, त्यांना फेलोशिप देणारा कुणी नव्हता, त्यांना आनंद देणारा कुणी नव्हता, मार्गदर्शन करणारा कुणी नव्हता. हे ज्यावेळेस प्रभूने पाहिलं, प्रभूला हे अयोग्य वाटलं, त्याचं हृदय पुन्हा तुटलं. जगामध्ये असे हजारो लोक आहेत ज्यांना आज मेंढपाळ नाहीये. त्या मेंढपाळाची आज त्यांना ओळख नाहीये, त्या मेंढपाळाचं आज सामर्थ्य त्यांना माहित नाहीये. आणि ते लोक आज सैरा वैरा इकडून तिकडं आज भटकत आहेत. परमेश्वर म्हणतो की माझ्या मेंढरांचं भलं करणं हे मला समजतं. आणि ह्या लोकांकडे, या समुदायाकडे ज्यावेळेस परमेश्वराने पाहिलं, बायबल सांगतंय प्रभूला काय वाटलं. इथं लिहिलं आहे, प्रभूला त्यांचा काय आला, काय म्हटला प्रभू त्या ठिकाणी. येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला. ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे होते, म्हणून त्याला त्याचा कळवळा आला आणि तो त्यास बऱ्याच गोष्टीविषयी शिक्षण देऊ लागला. भटकलेले लोकांना प्रभूने काय केला, त्यांच्याकडे पाहून त्याला कळवळा आला. आणि प्रभूने सांगितलं की यांना शिक्षण द्या, शिकवा, यांना एकत्र बसवा, यांना माझ्या उपस्थितीत आणतो. देवाच्या इच्छा, देवाचं मार्गदर्शन, देवाचे शब्द त्यांना मी सांगतो. प्रभूचं काळी तुटलं ज्यावेळेस, आपलं घर आणि आपलं कुटुंब ज्यावेळेस असं बिखरलेलं असतं ना, त्यावेळेस एका आईचं काळीज काय बोलतं बघा, एका बापाचं काळीज काय म्हणतं बघा, आतून आवाज येत असतो. बायबल सांगतं, जर जगी बाप जगी आई आपल्या कुटुंबाविषयी जर अशी काळजी करत असती, तर स्वर्गातील परमेश्वर जो आहे या लोकांकडे पाहून देखील त्याचं अंतःकरण तुटून गेलं. आणि प्रभूला त्यांचा, बायबल सांगतंय, कळवळा आला आणि प्रभूने त्या लोकांना एकत्र केलं. खरा मेंढपाळ या ठिकाणी तुम्हाला आणि मला कळतो की देवाच्या पांगलेल्या लोकांना, जे सुखी नाही, शांतीत नाही, आनंदात नाहीत,
अशा लोकांना एकजूट करतो, एकत्र बसवतो, देवाच्या संगतीत, देवाच्या उपस्थितीत त्या लोकांना घेऊन येतो. कारण त्या मेंढपाळाला माहित आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला माहित आहे की माझ्या मेंढरांना शिक्षण दिलं, माझे मेंढर जर माझ्या उपस्थित आले तर मी त्यांना सांभाळ करीन, मी त्यांना आरोग्य देईन, मी त्यांना शांती देईन, सगळं काही मी करू शकतो. आज देखील हजारो लोकांचा प्रभूला कळवळा येत आहे. येशू प्रभू की आज तुमचा आणि माझा देखील प्रभू येशू ख्रिस्ताला कळवळा येतो. आणि तुम्ही आणि मी ख्रिस्ती जीवन जगत असताना हजार लोक आज देवाच्या राज्यापासून लांब आहेत, जे देवाच्या उपस्थितीत नाही, त्यांचा देखील तुम्हाला आणि मला आज कळवळा आला पाहिजे की ते देखील लोक देवाच्या उपस्थितीत आले पाहिजे, देवाच्या चरणाजवळ आले पाहिजे, देवाचं ज्ञान त्यांनी घेतलं पाहिजे, देवाची मदत त्यांनी स्वीकारली पाहिजे, देवाच्या मदतीकडे ते धावून आले पाहिजेत. कारण तो मदत करण्यासाठी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी नेहमी तयार असतो. हे मेंढपाळाचं हृदय आहे. येशू प्रभू की त्याच्यामध्ये 8 आणि वचन 2 वाचा. काय लिहिलं आहे? 8वा अध्याय मार्क आणि वचन क्रमांक 2. मला ह्या लोकांचा कळवळा येतो, मला ह्या लोकांचा कळवळा येतो, कारण आज 3 दिवस ते माझ्या बरोबर आहेत. आज 3 दिवस हे लोक माझ्या बरोबर रानात आहेत व त्यांच्या जवळ खावयाला काही नाही. त्या लोकांना खाण्यासाठी काहीच नाहीये. नैसर्गिक भुकेबद्दल बोललंय त्या ठिकाणी. प्रभू येशू ख्रिस्त ज्या ज्या ठिकाणी जायचा असं लिहिलंय, त्याने आत्मिक भूक आणि शारीरिक भूक देखील लोकांची भागवली. आणि देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहिलं की हजारो लोक रानामध्ये, डोंगरातून, दरीतून येशूच्या मागे निघाल्या. ज्या ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त प्रवचन करण्यासाठी जायचा, लोकांना भूक आणि तहान लागली होती. नाना प्रकारचे लोक होते, कोण कशासाठी, कोण कशासाठी, कोण कशासाठी येत होतं. मात्र येशू ख्रिस्ताला हे माहित होतं की हे लोक आता 3 दिवस झालेत माझ्या पाठीमागे येत आहेत, त्यांचे लेकरं आहेत, बायका आहेत, अशी पुष्कळ लोकसंख्या आहे. आणि असं लिहिलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्या शरीराकडे पाहिलं, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि प्रभूला त्यांचा काय आला? कळवळा आला. आणि प्रभू म्हटला की ह्या लोकांना मला आता अन्न खाऊ घालायला पाहिजे. काय घालायला पाहिजे? अन्न खाऊ घालायला पाहिजेत. आणि असं लिहिलेलं आहे, तुम्ही पुढे जाऊन त्याच्यामध्ये वाचा. बायबल सांगतंय की प्रभूने त्या ठिकाणी त्यांना सहाय्य केले. काय झाले? ते दुबळे झाले. 3 दिवस जर अन्न पोटामध्ये नाही, तुम्ही विचार करा काय झाले असेल शरीर. पाणी घेतलं असेल, संपलं असेल, काय झालं असेल त्यांचं शरीर. 3 दिवस विचार करा, अन्न पाणी काहीच त्यांच्या पोटामध्ये नाहीत. आणि ते प्रभूच्या पाठीमागे पळत आहेत, पळत आहेत, पळत आहेत. त्यांना भूक लागली आहे परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी, तहान लागली आहे. आज आपण पाहतो लोक देवाच्या वचनाला पाठ दाखवून निघून जातात. किंमत नाही देवाच्या वचनाची, त्यांना देवाच्या उपस्थितीत बसण्याची किंमत नाही. धंदा, व्यवसाय, बिझनेस, लग्न, कार्य, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यांना. मी पण त्यांना सांगत असतो, या लोकांकडून शिका. लग्न, कार्य, ह्या गोष्टी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये न येणं आणि ते करत बसणं. मग लग्नावाल्याला म्हणा ऐन टायमाला मला मदत कर, घर भरणीवाल्याला म्हणा ऐन टायमाला मला मदत कर, सहाय्य कर, माझ्यावरती संकट आलेलं आहे, मी अशक्त झालो, मी आजारी पडलोय, मला आरोग्य दे. देईल का? म्हणून मनुष्याला हे कळालं पाहिजे, देवाची वेळ देवाच्या उपस्थितीमध्ये देणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. देव कोणाला मदत करील, देव कोणाला सहाय्य करील. देवाच्या वचनामध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे, 3 दिवस उपाशी होते लोक, चिले पाले घेऊन रानात, डोंगरात येशूच्या पाठीमागे निघाले होते. कुणी आरोग्यासाठी निघालं, कुणी शांतीसाठी निघालं, कोणाला घर पाहिजेत, कोणाला अन्न पाहिजेत, कोणाला वस्त्र पाहिजेत, कोणा कायसाठी, कोण करण्यासाठी. 5 प्रकारे लोक येशूच्या मागे निघाले त्या काळात. पण निघाले ना महत्वाचं आहे.
पण बायबल सांगतंय हे उपाशी पाहून, त्यांचं शरीर अशक्त झालेलं पाहून प्रभूला माहिती आता यांनी जर खाल्लं नाही तर हे आजारी पडतील, यांना दुःख येईल. प्रभूने बायबल सांगताय त्यांची खाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली. आणि बायबल सांगते 2 मासे आणि 5 भाकरी, 50 रांगा त्यांनी त्या रानामध्ये शिस्तीमध्ये बसवल्या. शिस्त लावली, 50 रांगा त्या ठिकाणी बसवल्या. मंडळीमध्ये देखील या गोष्टी पाहिजेत, शिस्त. आमेन. आणि मग शिष्यांना म्हटलं त्यांना वाढा आता खायला. आमेन. वाढा त्यांना खायला. आणि बायबल सांगतंय त्यांनी वाढलं सगळ्या जणांना. आज देखील तुम्ही आणि प्रभूचे शिष्य आहोत, तर ही गोष्ट आमच्या लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही आणि शारीरिक अन्न जरी तुमच्याकडे वाटण्यासाठी कमी असेल, पण तुम्हाला आणि मला परमेश्वराने आध्यात्मिक अन्न वाटण्यासाठी या जगामध्ये ठेवलं आहे. म्हणून या जगातील लोकांना अन्न आहे, वस्त्र आहे, पाणी आहे, निवारा आहे, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे पुष्कळ असतात. पण त्यांच्याकडे आत्म्यासाठी त्यांचा आत्मा व्याकुळ झालेला आहे, त्यांचा आत्मा उदास झालेला आहे, त्यांचा आत्मा निराश झालेला आहे, त्यांचा आत्मा खिन्न झालेला आहे. अशा आत्म्यासाठी तुमच्याकडे माझ्याकडे देण्यासाठी देवाचं वचन आहे. म्हणा आमेन. जोराने म्हणा आमेन. आणि हे देवाचं वचन त्या लोकांना वाटण्यासाठी त्यांची अवस्था पाहून तुम्हाला आणि मला त्यांचा कळवळा आला पाहिजे की ह्या लोकांना देवाच्या वचनाची गरज आहे. करोडपती असू द्या, अरे प्रभू हे वचनाविना मरत आहे. त्यांना भूक लागलेली आहे, पण कशाची? देवाचं वचन त्यांना पाहिजे, देवाचा शब्द त्यांना देण्याची गरज आहे. म्हणून देवाच्या शिष्यांनो, तुमचा मदतीचा हात तुम्ही त्यांच्यासाठी पुढे करा. तुम्हाला देखील या जनतेचा कळवळा येऊ द्या. आणि या जनतेचा तुम्हाला आणि मला जर कळवळा आला तर या वचनामध्ये तुम्हाला आणि मला समजून येईल की परमेश्वर त्याच्या लोकांचं भलं करतो. आणि त्याच्या लोकांचं जर तो भलं करत आहे तर त्याच्या लोकांच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे, या जगातल्या लोकांचं आता तुम्ही भलं करा. प्रभू म्हटला नाही थांबा मी वाढतो. 2 मासे आणि 5 भाकरी आल्यानंतर प्रभू म्हटला शिष्यांना तुम्ही वाढा. हालेलुया. मला सगळेजण हालेलुया. तुम्ही वाढा असं म्हटलेलं आहे. तुम्ही वाढा. शिष्यांनो, देवाच्या लोकांना तुम्ही लोकांना आध्यात्मिक भोजन द्या. तुम्ही लोकांसाठी प्रार्थना करा. तुम्ही लोकांना देवाची सुवार्ता सांगा. तुम्ही लोकांना देवाची स्तुती शिकवा. तुम्ही लोकांना देवाचं वचन शिकवा. तुम्ही वाजवायला शिकवा. तुम्ही त्यांना आराधना करायला शिकवा. तुम्ही त्यांना देवाचं वचन गाजवायला शिकवा. तुम्ही करायला शिकवलं पाहिजे त्यांना. कारण आज आम्ही एक दिवस चर्चमध्ये येत नाही, बऱ्याच वर्षापासून आम्ही देवाच्या मंदिरात येत आहे. आणि परमेश्वर जर आम्हाला मदत करत आहे तर परमेश्वराने आम्हाला देखील दुसऱ्यांना मदत करण्यासाठी ठेवलेलं आहे. मग जे दुबळे आहेत, जे आजारी आहेत, त्यांच्याकडे जाऊन येशूच्या नावात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. पण त्याच्या अगोदर त्यांना म्हणा तू ईश्वर विश्वास ठेवतोस का? तुम्ही त्याच्यासाठी विश्वासाने प्रार्थना करा. आणि जर तुम्ही विश्वासाने त्या भावासाठी बहिणीसाठी प्रार्थना केली तर तुम्हाला त्याचा कळवळा आला ना तर समजून चला त्या व्यक्तीला प्रभू तुमच्याद्वारे आरोग्य देत आहे, त्याला बरं करत आहे, त्याला निरोगी करत आहे, त्याला पूर्णपणे तो दैवी आरोग्याने भरत आहे. प्रभूच्या दृष्टीत हे योग्य आहे. आणि परमेश्वराच्या वचनात लिहिलं आहे देवानं त्या रानामध्ये त्याच्या लोकांचं कल्याण केलं, त्यांना उपाशी राहू दिलं नाही. आपल्या शेजारी कोण उपाशी याच्याकडे बघा. सगळेच लोक श्रीमंत नसतात, पण कधी कधी अशी परिस्थिती येते की काही लोक देवाला सोडतात आणि त्यांना खायला अन्न नसतं, जगिक अन्न पण नसतं. अशी वेळ पण काही काहींच्या जीवनामध्ये येते. त्यावेळेस तुम्ही आणि त्यांच्याकडे लक्ष द्या की प्रभू माझा शेजारी आहे, तो प्रार्थनेला येत नाही पण त्याला अन्नाची गरज आहे, द्या तुम्ही. हे आध्यात्मिक अन्न वाटता वाटता तुम्ही त्यांना देवाची मदत, देवाची सुवार्ता, देवाचं ज्ञान, देवाचं सामर्थ्य, देवाचं प्रेम त्या व्यक्तीला तुम्ही देऊ शकता. येशू मसीह की हे फार महत्वाचं आहे. आणि असं ते अन्न दिल्याने, वस्त्र दिल्याने त्या व्यक्तीचं तुम्ही कल्याण करू शकता. ते येशूच्या नावात भलं करू शकता. त्याला येशू सांगून, त्याला ख्रिस्ताचं प्रेम देऊन, त्याला ख्रिस्ताची माया देऊन,
त्याला ख्रिस्ताची दया दाखवून तुम्ही त्याला येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये विश्वासाने आणू शकता. तुमची साक्ष तुमच्या जीवनातली त्याला सांगू शकतात आणि त्याचं जीवन विश्वासाने तुम्ही आणि मी बदलू शकतो आज. म्हणून दावीद राजा या ठिकाणी म्हणतो, जे दुर्बल आहेत परमेश्वर त्यांना काय देतो? शक्ती देतो, सामर्थ्य देतो, ताकद देतो. आणि परमेश्वर तुमच्या आणि माझ्याद्वारे देखील हेच करतो. आणि म्हणून वचन 2 मध्ये काय लिहिलं आहे पुन्हा जाऊया. स्तोत्र 41 वचन क्रमांक 2. तीन वाचूया चला. स्तोत्र 41 वचन क्रमांक 3. तो रोगाने अंथरुणात खिळला असता, दावीद राजा रोगाने अंथरुणात खिळला असता परमेश्वर त्याला सांभाळील. परमेश्वर त्याला सांभाळील. तो रोगी असता, तो रोगी असता तू त्याचे अंथरुण बदलतोस. तो दाविदाचे अंथरुण बदलतोस. आजार कशामुळे येतात? देवाच्या विरुद्ध वागल्यामुळे. दाविदाने काय केलेलं आहे? परमेश्वराच्या वचनात देवाचा सेवक देवाच्या मार्गात चालत आहे, तरी देखील बायबल सांगताय तो आजारी पडला. येशू प्रभू की. आणि आजारी पडून देखील तो परमेश्वराकडे याचना करत आहे, प्रार्थना करत आहे, देवाकडे विनंती करत आहे, देवाकडे धावा करत आहे. आणि 4 वचनामध्ये तुम्हाला आणि मला कळून येईल दाविदाने काय केलं. रीड. मी म्हणालो, हे परमेश्वरा, मी म्हणालो, हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर. माझ्यावरती कृपा कर. माझ्या जीवाला बरे कर. माझ्या जीवाला बरे कर. मी तुझ्या विरुद्ध पाप केले आहे. मी तुझ्या विरुद्ध पाप केलेला आहे. काय केलं आहे? आजार कशामुळे माणसाच्या जीवनात येतो? देवाच्या विरुद्ध वागल्यामुळे. दाविदाच्या जीवनामध्ये बायबल सांगते आजार आला. फर्स्ट आजार आध्यात्मिक पण आजार आहे, शारीरिक पण आजार आहे. जगातले काही आजार न खाण्याने पिण्याने वगैरे वगैरे येतात, पण मेन कारण परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलं आहे. दावीद आजारी का पडला? कारण बायबल सांगतंय त्याने देवाच्या विरुद्ध पाप केलं. तो देवाच्या विरुद्ध वागला, तो देवाच्या विरुद्ध गेला आणि बायबल सांगतोय तो पापाला सामोरे गेला. येशू प्रभू की. काही लोकांच्या जीवनात पाप आजार पण नसते. काही लोकांना पाप नाही केलं, ते म्हणतात मी काहीच पाप नाही केलं पास्टर, तरी देखील माझ्या शरीरामध्ये काय आलं? आजार आला. तर त्याने देवाला विचारलं पाहिजे की देवा कशामुळे ह्या गोष्टी येतात? मी तर विश्वास ठेवतो, मी तर भक्ती करतो, मी तर देवा तुझी सेवा कार्य करतो, मी वगैरे वगैरे करतो, तरी देखील देवा हे का? देव तुम्हाला आणि मला त्याचं उत्तर देतो. पण दाविदाचं या ठिकाणी आन्सर तुम्ही आणि मी पाहिले. देव त्याच्यावरती प्रेम करत होता, पण दावीद देवाच्या विरुद्ध गेला. त्यावेळेस देवाने त्याला फटका मारला. काय मारलं? पहाटच्या वेळेमध्ये मी पूर्ण आजारी पडलो. काय सांगतो पुन्हा ऐका. पूर्ण आजारी पडलो. आणि एक बहीण मला 2 सेवकांकडे म्हणजे 2 सिस्टर आहे त्यांच्याकडे प्रार्थनेला घेऊन गेल्या. आणि ते अमावस्या आणि पौर्णिमाला प्रार्थना वगैरे करतात. माझी त्यांची ओळख आहे. आणि ते म्हटले फार आजारी पडलेत, आता हे यांसाठी प्रार्थना करायला मी त्यांच्याकडे घेऊन जातो. आणि ते मला घेऊन त्या ठिकाणी गेले आणि मी त्यांच्या जवळ त्या ठिकाणी खाली बसलो. आणि त्या 2 बहिणी, तिला म्हणते तू प्रार्थना कर, ती म्हणते तुम्ही प्रार्थना करा त्याच्यासाठी. आणि माझं एकदम पोट दुखायला लागलं अचानक. काय दुखायला लागलं? पोट दुखायला लागलं. आणि प्रार्थना करायच्या अगोदरच इतका मला बेभान त्रास व्हायला लागला, मला काही सुचतच नव्हतं. प्रार्थना त्यांनी चालूच नाही केलेली, पण तरी देखील मला त्रास व्हायला लागला. आणि मी पुन्हा निराश झालो, खिन्न झालो. आणि जे बहीण मला त्या ठिकाणी घेऊन जाते तेव्हा ते नसता आणलं ना या ठिकाणी बरं झालं असतं. मला वाटलं कमीत कमी प्रार्थनेने तरी आरोग्य भेटल, प्रार्थनेने तरी
आरोग्य भेटन, पण जे लोक प्रार्थना किंवा देवाला शरण जाणारे ते तर लोक पाहिजेत होतेत ना. तुम्ही त्यांना त्या ठिकाणी घेऊन जातात किंवा त्या बहिणीने मला त्या ठिकाणी घेऊन गेलं. ते लोक प्रार्थनाशील तर पहिले पाहिजेत ना. ते जर प्रार्थनाशील जर नसते तर त्या ठिकाणी घेऊन गेले तर अजून दुरात्म्याची शक्ती आमच्या जीवनावरती काम करते, अजून त्रास आम्हाला होतो. येशू प्रभू की. म्हणून आपण सावधान राहिलं पाहिजेत की एखादा माणूस आजारी पडला तर त्याला कुठं घेऊन जावं, कुठं घेऊन जावं, हे पण फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. परमेश्वराने दाविदाला या ठिकाणी काय मारलं आहे? फटका मारलेला आहे. जे लोक जीवनामध्ये पापामध्ये राहतील, ध्यानात घ्या, देवाच्या वचनाच्या विरुद्ध वागत राहतील, देवाच्या आज्ञेचा भंग करत राहतील, देवाच्या आज्ञा तोडत राहतील, मोडत राहतील, नाकारत राहतील, देवाला पाठ दाखवून निघून जातील धंद्याला, बिझनेसला, कामाला वगैरे वगैरे. लक्षात ठेवा, देवाच्या वचनाच्या विरोधात तुम्ही वागतात. येशू प्रभू की. आणि देव तुम्हाला आणि मला फटका मारल्याशिवाय राहणार नाही. पुढे लावूया. स्तोत्र 38 वचन काय लिहिलं पहा. स्तोत्र 38 वाचा. फार महत्वाचं एकच वचन त्याच्यामध्ये वाचा. स्तोत्र 38. हा वाचा पहिलं वचन. तसा पूर्ण अध्याय वाचायचा, पण एक वाचन वाचा. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, दाविदाची प्रार्थना आहे का? क्रोधाने मला शासन करू नको, तुझ्या रागाने मला शासन करू नकोस. तुझ्या विरुद्ध ज्यावेळेस मी वागतो त्यावेळेस तुम्हाला काय करू नको? शासन करू नको, मला शिक्षा करू नको. दाविदाला कशामुळे फटका मारला त्याचं कारण हेच आहे. देवाचा राग भडकल्यावर काय होईल? म्हणजे देव रागत नाही का? तुम्ही आणि मी चुका केल्यावर देव रागावणार नाही का? देव दया करील का? देव माया करील का? नाही. देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस आम्ही चुकतो, ज्यावेळेस तुम्ही चुकता, परमेश्वर वचनामध्ये लिहिलं आहे देवाचा राग तुमच्यावरती भडकतो. आणि जे लोक देवाच्या विरुद्ध सतत 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 वागत राहतील, परमेश्वर त्या लोकांना फटका मारल्याशिवाय राहत नाही. वळ दिसत नाही, पण कार्यक्रम त्या व्यक्तीचा अंतुरणावरती आपल्याला दिसतो. हा, संतापून मला शिक्षा करू, हे परमेश्वरा, माझ्यावरती रागवू नको आणि संतापून मला काय करू नको? मला काय करू नका? शिक्षा करू नका. काय देवाची शिक्षा साधारण आहे का? आज परमेश्वर तुम्हाला आणि मला या ठिकाणी जाणीव करून देत आहे. दावीद राजाच्या जीवनातून आता तरी फिरा, आता तरी पश्चाताप करा, आता तरी गुडघे टेका, आता तरी देवासमोर नम्र व्हा, आता तरी देवाचा स्वीकार करा, आता तरी प्रभूला आपला तारणारा म्हणून कबूल करा. आपला तरी मन, आपले विचार बदला आणि देवाकडे या. म्हणजे देव तुमच्यावरती रागावणार नाही. आणि तू म्हटले मी देवाला सोडून जगत राहीन, जगत राहीन, जगत राहीन, वागत राहीन, वागत राहीन, वागत राहीन. मग परमेश्वर म्हणतो मी तुला टोले मारित राहीन, मी तुला फटके मारित राहीन, मी तुला मार देत राहीन. जोपर्यंत तू सुधारणार नाही, जोपर्यंत तू माझ्याकडे येणार नाही, मी तुला फटके मारून 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 माझ्या जवळ तुला घेऊन येईन. देव आहे, त्याला माहित आहे त्याच्या लोकांना त्याच्या जवळ कसं आणायचं, कधी आणायचं. आणि त्याचा टोला साधारण नाही. वळ दिसत नाही, पण काम देवाचं खूप दिसतं. दाविदाला दिसतं. येशू प्रभू की. शेवट वचन वाचा. स्तोत्र 57 वचन क्रमांक 15. मग दावीद राजाने काय केलेलं आहे शेवटच्या क्षणामध्ये ते आपण पाहूया. स्तोत्र 57 शेवट वचन वाचा. 57 वाचेल दाखवलं. 5 वचन वाचा. हे देवा, हे देवा माझ्यावर दया कर, हे देवा माझ्यावरती दया कर, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर. दावीद त्यावेळेस देवाच्या विरुद्ध वागला, देवाच्या विरुद्ध गेला आणि परमेश्वराच्या वचनात लिहिलं आहे त्याने आपलं हृदय कसं केलं आहे? भग्न केलं. त्याने आपल्या हृदयामध्ये तुटलेलं अंतःकरण घेऊन देवाच्या जवळ आला. हालेलुया. आणि एकदा हृदय त्याने तोडलं. ओ लॉर्ड, माफ कर मला, चुकलो मी प्रभू, क्षमा कर मला. ओ प्रभू, एकदम तुटून गेला दावीद, तुटून
होऊन गेला दावीद. 5व्या वचनामध्ये लिहिलंय त्याचं भग्न अनुतप्त झालं, त्याचं हृदय एकदम तुटलं. बायबलच्या वचनात लिहिलं आहे का त्याने देवाच्या विरुद्ध वागला, देवाच्या विरुद्ध वागला. आणि देवाच्या विरुद्ध वागल्याचा परिणाम या ठिकाणी आहे. दावीद राजाने या वचनात लिहिलंय प्रार्थना केली. काय केली? वचन 5 वाचा. माझा जीव तुझा आश्रय करतो, माझा जीव तुझा आश्रय करतो. ही अरिष्टे टळून जाईपर्यंत, ही अरिष्टे, ही संकट तुझ्या माझ्यापासून टळून जाईपर्यंत मी तुझ्या पंखाचा सावलीचा आश्रय करीन. मी तुझ्या पंखाच्या सावलीचा आश्रय देईल. आणि यशाया 57:15 काय लिहिलंय पहा. उभे राहू आपण. यशाया 57 वचन क्रमांक 15. आपल्या पायावरती आपण उभे राहू. हालेलुया. कारण जो उच्च परमथोर आहे, कारण जो उच्च, जो परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो, मी उच्च व पवित्र स्थानी बसतो. मी उच्च व पवित्र स्थानी बसतो. तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे, त्याच्या ठाईही मी बसतो. ज्याचं हृदय भग्न आहे, ज्याचं हृदय तुटलेलं आहे, ज्याचं हृदय नम्र झालेलं आहे. परमेश्वर म्हणतो, जसा मी स्वर्गाच्या सिंहासनावरती बसलेलो आहे, तसाच जे लोक पृथ्वी तलावरती पश्चाताप करून नम्र होतील, लीन होतील, त्यांच्या अंतःकरणामध्ये देखील मी काय करतो? वास करतो. त्यांच्या हृदयामध्ये मी राहतो, त्यांच्या अंतःकरणामध्ये मी वस्ती केलेली आहे. म्हणून दावीद राजाने 41 अध्यायामध्ये तुम्ही आम्ही पाहिली, काय केली? प्रार्थना केली. तर आपण दीन परिस्थितीत असाल, गरीब परिस्थिती असाल, आपल्याला मदत येत नसेल, आज आपण त्याच्याकडे मदत मागूया. आमेन. या डोळे